इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वालचंदनगर येथील चाळीत गुन्हेगाराकडे 9 सुतळी बॉम्ब, 3 गावठी पिस्तूल, मॅगझिनसह तलवारीसह अन्य सापडल्यात. या प्रकरणी सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके यांना वालचंदनगर पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलंय. वालचंदनगर येथील टीव्हीवर आणि चित्रपटात शोभतील असे बॉम्ब प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या वालचंद पोलीस स्टेशन हद्दीत NDPDA मधील आरोपी पकडण्यात यश आलेलं आहे. कळंब येथील सुरेश उर्फ तात्या सोमनाथ घोडके वय 23 असं पकडण्यात आलेलं आरोपीचं नाव. याबाबत आता वालचंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. वालचंदनगर पोलिसांनी 1-2 नव्हे तर तब्बल 9 बॉम्ब, 3 पिस्टल आणि तलवारी कोयते घेऊन दरोडा अथवा अन्य हेतूसाठी सराईत गुन्हेगाराला वालचंदनगर पोलीस स्टेशन ठाणे वेळीच सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी दिलेली आहे. वालचंदनगर पोलिसांनी ऐन गणपती आणि ईद-ए-मिलाच्या मुहूर्तावर केलेल्या कारवाईचं सर्वत्र कौतुक होतंय. वालचंदनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शैलेश स्वामी, गणेश काटकर, मारुती बनसोडे, चितकोटे, प्रमोद बनसोडे, अमोल चितकोटे, नीता किर्दिक, चोपडे, अमोल सोनवणे यांच्या पथकानं अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे.